नमस्कार, सी 24 तास मध्ये आपले स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राहुरी तालुक्यातील चिखलठाण इथे वाळू तस्करांवरती कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावरती 25 ते 30 जणांच्या टोळक्याने केली दगडफेक। कोणतीही पूर्वसूचना न देता जुन्या सांगवीमधील काची कुटुंबाची निवासी इमारत महापालिका प्रशासनाने पाडली आहे। प्रशासनाचं घातलंय श्राद्ध। मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संचेती यांनी ग्रामस्थांना दादागिरी केल्याचा व्हिडिओ झालाय व्हायरल। ग्रामस्थांनी केली नाराजी व्यक्त। आणि पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी हल्लाबोल आंदोलनाचा समारोप संपन्न। शरद पवार आणि छगन भुजबळांनी केलं मनोगत व्यक्त। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाइन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राहुरी तालुक्यातील चिखलठाण इथे वाळू तस्करांवरती कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावरती 25 ते 30 जणांच्या टोळक्याने दगडफेक करून एका बंदूकधारी पोलीस कर्मचाऱ्यासह महसूल अधिकाऱ्यांना गंभीर जखमी केलाय। 9 जून रोजी रात्री ही घटना घडली आहे। यामध्ये 3 आरोपींना पकडून गजाआड करण्यात आले। दरम्यान या घटनेचा निषेध करत महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। राहुरी तालुक्यातील चिखलठाण येथे वाळू तस्करीवरती कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावरती 25 ते 30 जणांच्या टोळक्याने दगडफेक करून एका बंदूकधारी पोलीस कर्मचाऱ्यासह महसूल कर्मचाऱ्यांना गंभीर जखमी केलाय। ही घटना 9 जून रोजी रात्री घडली आहे। यामध्ये 3 आरोपींना पकडून गजाआड करण्यात आले। तर घटनेचा निषेध करत महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। राहुरी येथील तहसीलदार अनिल दौंडे यांना 9 जून रोजी रात्री माहिती मिळाली की तालुक्यातील चिखलठाण इथे वाळूची अवैध तस्करी सुरू आहे। त्यानुसार दौंडे यांनी ताबडतोब महसूल विभागामधील काही कर्मचारी आणि एक बंदूकधारी पोलीस बरोबर घेऊन चिखलठाण येथील मुळा नदी पात्रामध्ये कारवाई करण्यासाठी गेले होते। तिथे वाळू तस्करांमधील 25 ते 30 जणांच्या टोळक्यानं पथकावरती अचानकपणे दगडफेक सुरू केली। यावेळी तहसीलदार अनिल दौंडे यांच्यासह महसूल कर्मचारी जखमी झाले, तर बंदूकधारी पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्याला दगड लागल्यामुळे ते गंभीर जखमी झालेत। महसूल पथकावरती दगडफेक करत दहशत निर्माण करून वाळू तस्कर हे त्यांची वाहनं घेऊन पसार झालेत। या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी 11 जून रोजी महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन हाती घेण्याच्या तयारीमध्ये असताना विद्यार्थ्यांच्या दाखल्यांअभावी शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून निषेध करून पुन्हा कामकाज सुरू करण्यात आले। या घटनेने वाळू तस्करांची चांगलीच मुजोरी वाढली आहे असं दिसतंय। वाळू तस्करांचे आणि लोकेशन देणाऱ्या पंटरांचे कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड इशारा तहसीलदार दौंडे यांनी दिलाय। या घटनेबाबत राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून तिघांना गजाआड करण्यात आलाय। या घटनेचा तपास नव्यानं हजर झालेले पोलीस निरीक्षक अविनाश श्रीमकर हे करतायत। चिखलठाण नागापूर या ठिकाणी मुळा नदीपात्रामध्ये जी काही महसूल आणि पोलीस प्रशासनावर पथकावर हल्ला झाला त्या घटनेचा सर्व तलाठी मंडळ अधिकारी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने आज निषेध व्यक्त करण्यात आला आणि यापुढे संबंधित वाळू उत्खनन किंवा चोरी करणारा महसूल पोलीस आणि RTO यांच्यामार्फत जे ह्याच्या पाठीमागं जे काही लोक आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर अशी कारवाई पुढील कार्यकालामध्ये करण्यात येईल। तसं पाहिलं तर ही सदरची घटना खूप गंभीर आहे। सर्व संघटनातील कर्मचारी आणि हे दोन खणीचं काम करण्यासाठी आता ते नकार देऊ लागले। पोलीस संरक्षण घेऊनही दगडी हल्ला वगैरे असा झाला तर त्या ठिकाणी काहीच कारवाई करता येत नाही। परंतु माननीय जिल्हाधिकारी माननीय पोलीस अधीक्षक यांच्या निदर्शनामध्ये ही बाब आल्यामुळे त्यांनी सर्व जे काही कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील त्यांना योग्य सूचना दिलेल्या आहेत आणि संबंधित वाळू चोरून वाहणारे उत्खनन करणारे यांचं पुढील कार्यकालामध्ये कंबरडं मोडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं असं अवैध असं काम करू दिलं जाणार नाही। तसं पाहिलं तर संघटना काम बंद आंदोलन करून निषेध व्यक्त करू इच्छित होती, परंतु सर्व संघटनेनेच परत असा निर्णय घेतला
की सर्वसामान्य जनतेची आता शाळेचे ओपनिंगचे दिवस आहेत, दाखले, त्यानंतर सामान्य शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न असतील खरीपाच्या तोंडावरचे, त्यामुळं कामकाज सुरळीत ठेवू, परंतु यापुढे रात्रीच्या वेळेमध्ये नदीपात्रामध्ये किंवा अवैधरित्या कोणी उत्खननामध्ये ते नाही होत सर, ते नाही उलट वाळूवाले मग आणखीन जागे होती. कट करून टाका. हा नाही ते मग मोश आहे. वाळूचे ट्रक पकडायला गेले, तहसीलदार साहेबांनी पोलीस स्टाफ गेला तर त्याच्यात जो हल्ला झालेला आहे त्याबाबत रावरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि इतरही आरोपी आम्ही अटक करणार आहोत. त्यांचा शोध ला 2 पथकं पाठवलेली आहेत आणि इथून पुढं या जे वाळूच्या गुन्हे जे दाखल झालेले यापूर्वी त्याच्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार आणि तहसील आणि पोलीस, महसूल आणि पोलीस एकत्रित याच्यावर कठोर कारवाई करणार असं मी आश्वासन देतो. आणि अकोल्या आपलं रावरी पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना आवाहन करतात जसं करण्यात येत आहे की जसं त्यांनी यापूर्वी प्रमोद वाघ पोलीस निरीक्षक यांना सहकार्य केलं तसंच मला करतील आणि चांगल्या प्रकारे गुन्ह्यांचं डिटेक्शन आम्ही सहकार्यकर्त्यांच्या मदतीने करू आणि नागरिकांना चांगली निश्चितच सेवा देऊ असं या ठिकाणी मी आश्वासित करतो. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये विजेची सुविधा नसताना दिव्याच्या उजेडामध्ये आणि शेजाऱ्यांच्या घरामध्ये अभ्यास करून शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील श्री पांडुरंग मंदिर विद्यालय येथील विद्यार्थिनी सुषमा काशीकर हिनं 10वीच्या परीक्षेमध्ये 93% गुण मिळवलेत. या घवघवीत यशाबद्दल सुषमाचं मोठं कौतुक केलं जात आहे. शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील श्री पांडुरंग विद्यामंदिर विद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या सुषमा विठ्ठल काशीकर या मुलीनं परिस्थितीशी झगडत घरामध्ये विजेची सुविधा नसताना देखील दिव्याच्या उजेडावर आणि शेजाऱ्यांच्या आणि मैत्रिणींच्या घरामध्ये अभ्यास करून परीक्षेमध्ये 93% गुण मिळवत यश संपादन केलंय आणि एक आगळा वेगळा आदर्श शालेय मुलांपुढे ठेवलाय. विठ्ठलवाडी येथील विठ्ठल काशीकर आणि मनीषा काशीकर यांना स्वतःची शेती नाहीये. फक्त एक साधी जुन्या काळामधील खोली असलेलं हे कुटुंब मोलमजुरी करण्याशिवाय यांना कोणताही पर्याय नाही. अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांनी मुलीला शिक्षणासाठी साथ दिली. घरामध्ये विजेची सुविधा नसताना देखील आई वडिलांच्या कामामध्ये मदत करून घरामध्ये दिव्याच्या उजेडात आणि शेजाऱ्यांच्या घरामध्ये अभ्यास करत शिक्षणामध्ये नाव कमवण्याची जिद्द सुषमानं ठेवली. विद्यालयाच्या स्थापनेपासून म्हणजे 1983 पासून आजपर्यंत कोणालाही एवढे मार्क्स मिळाले नाहीत. तिनं 93.20% गुण मिळवून विद्यालयामध्ये पहिला क्रमांक पटकावलाय. तिच्या या यशाबद्दल ग्रामस्थांमध्ये तिचं मोठं कौतुक होत आहे. यापुढे देखील तिला शिक्षण घेण्याची इच्छा आहे. आम्हाला मुलीनं मिळवलेल्या यशाचा अभिमान असून पुढील काळामध्ये परिस्थितीमुळे शिक्षण घेणं अवघड होणार आहे असं सुषमाची आई मनीषा काशीकर यांनी सांगितलंय. दरम्यान ग्रामस्थांच्या वतीनं तिचा सन्मान करण्यात आलाय. यावेळी महाराष्ट्र राज्य TDFचे काउन्सिलिंग सदस्य दादासाहेब गवारे सर, सरपंच ललिता गाडे, पोलीस पाटील शरद लोखंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर राऊत, दत्तात्रय गवारे, सेवानिवृत्त शिक्षक जगन्नाथ गवारे गुरुजी, भिवाजी दोरगे, मधुकर दोरगे, नंदकुमार चौधरी, सागर राऊत, शिवाजी गरवणे, निकिता गवारे, रवींद्र मोरे आदी उपस्थित होते. मी मधुकर शंकरराव दोरगे या गावचा रहिवासी असून आज या ठिकाणी C24 तास या चॅनलचे लोक या ठिकाणी आमच्या गावामध्ये आलेत. त्याचं कारण आमच्या गावातील विद्यार्थिनी कुमारी सुषमा विठ्ठल काशीकर हिनं परिस्थितीवर मात करीत या हायस्कूलमध्ये 93.60% मार्क्स मिळवून या हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक तिने मिळवला आहे. या हायस्कूलची स्थापना सर्वसाधारण 1983 साली झाली. पांडुरंग विद्या मंदिर हायस्कूलचं नाव. आणि आज 2018 1983 ते 2018 या काळामध्ये सर्वात टॉपचे मार्क या विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत. मला वाटतं मागच्या वर्षी 91% विद्यार्थी फर्स्ट क्रमांक होता आणि यावर्षी तिनं 83.60% मार्क्स मिळून 93.60% मार्क्स मिळून 1983 ते 2018 पर्यंतचा सर्व रेकॉर्ड तिने उच्चतम मार्काचे ब्रेक केलेले आहेत. त्यासाठी प्रथम मी तिचं हार्दिक असं अभिनंदन करतो. तिची परिस्थिती फार हालाकीची आहे. आपण पाहिलं तिथं तिची घराची परिस्थिती, तिच्या घरामध्ये लाईट नाही आहे. तिचे आईवडील अक्षरशः मोलमजुरी करून
प्रपंच चालवतात. अशाही परिस्थितीमध्ये परिस्थितीची जाण ठेवून परिस्थितीची सामना करून या मुलीनं एक उच्चतम प्रकारचे मार्क्स मिळवलेत. तिचं ध्येय आहे आता कम्प्युटर इंजिनियर व्हायचं. तिच्या मुलाखतीमध्ये तसं तिनं विशद केलेलं आहे. त्यासाठी तिला आर्थिक पाठबळाची फार मोठी गरज आहे आणि यासाठी आमचे मार्गदर्शक आमचे मित्र सन्माननीय दादासाहेब गवारे सर यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की धारीवाल इन्स्टिट्यूटतर्फे जी शिष्यवृत्ती दिली जाते ती सर मिळून देण्याचा 100% प्रयत्न करणार आहेत. नवे मिळून देणारच आहेत. आणि मग आम्हा ग्रामस्थांचंही यासाठी थोडंसं योगदान असलं पाहिजे. आमच्या सर्व विठ्ठलवाडी ग्रामस्थांकडनंही आम्ही या मुलीसाठी जी काही आर्थिक पाठबळ लागेल त्यासाठी आम्ही सर्वजण निश्चितच हातभार लावू, 100% प्रयत्न करू आणि या मुलीचं जे शिक्षण ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत तिला जाण्यासाठी तिला हार्दिक शुभेच्छा आणि तिला जे काही पाठबळ लागेल आर्थिक मदतीचं ते सर्व आम्ही करू. सुषमा विठ्ठल काशीकर ह्या मुलीने अत्यंत बेकट परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि तिचे आईवडील रोजंदारी करतायत. तिच्या घरामध्ये लाईट नव्हती. त्यापूर्वी लाईटपूर्वी तिने आमच्या घरी शेजारच्या लोकांच्या घरी जाऊन तिने अभ्यास केला आणि वेळोवेळी तिला आमच्या ग्रामस्थांनी शिक्षकांनी आम्ही सर्वांनी सहकार्य केलं. कधीही तिला अडचण आम्ही येऊन दिली नाही. आमच्या वाडीमध्ये हायस्कूल नव्हतं. त्या हायस्कूल चालू केल्यामुळं गवारेदादांनी हायस्कूल चालू केलं आणि त्या हायस्कूल चालू केल्यामुळं आमच्या गरिबांच्या मुली ह्या ठिकाणी शिक्षण घेऊ लागल्या आणि आज आमच्या गरिबाची मुलगी आज हायस्कूलमध्ये तिचा पहिला नंबर आला. याचा आम्हाला सर्व ग्रामस्थांना सार्थ अभिमान आहे. यापुढील काळात तिला कुठलीही अडचण आम्ही ग्रामस्थ येऊन देणार नाही. तिच्या पाठीशी आम्ही संपूर्ण गाव भक्कमपणे उभं राहू अशी मी सर्वांच्या वतीने मी तिला ग्वाही देतो. आणि तुम्ही सर्व वार्ताहर या ठिकाणी आले. आमच्या गावचं सर्व संपूर्ण तुम्ही सुषमानं विद्यालयामध्ये 93% गुण मिळवलेत. शिरूर तालुक्यामध्ये एक आदर्श निर्माण केला. या पुढील काळामध्ये तिला शिक्षणासाठी भरीव मदत करणार आहोत असं सरपंच ललिता गाडे आणि सेवानिवृत्त शिक्षक जगन्नाथ गवारे गुरुजी यांनी सांगितलंय. घरामध्ये लाईट नसताना देखील शेजारी असलेल्या मित्रमैत्रिणींच्या घरी अभ्यास केला. मला आई वडील आणि शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केलं. त्यामुळे मला यश मिळवता आलंय. पुढील काळामध्ये इंजिनियर बनायचं स्वप्न सुषमा काशीकर हिनं व्यक्त केलंय. नमस्कार, माझे नाव सुषमा विठ्ठल काशीकर. मी या वर्षी SSC बोर्डामध्ये 93.60% मिळवून पास झालेले आहे. मी आमच्या गावची शाळा श्री पांडुरंग विद्या मंदिर येथे प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. या प्रथम क्रमांक मिळवण्यामध्ये गावातले सगळे माणसं, माझे आई वडील तसेच माझ्या मित्रमैत्रिणी, माझा अख्खा परिवार माझ्यासोबत होता. सुरुवातीला माझ्या घरामध्ये लाईट नव्हती तेव्हा मी गावचे सरपंच अलकाताई राऊत यांच्या घरी जाऊन अभ्यास करत होते. माझ्या मैत्रिणी यांच्या घरी जाऊन अभ्यास करत होते. मला माझी गाईड घेण्याची सुद्धा ऐपत नव्हती. तेव्हा मला शाळेच्या शिक्षकांकडून अपेक्षित का होईना पण त्यांनी मला उपलब्ध करून दिली. वेळोवेळी ते मला मार्गदर्शन करत होते. माझ्या चुका ते मला सांगत होते. त्या चुका त्यांनी सांगितलेल्या मी सुधारून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. यासाठी मला शिक्षकांनी खूप मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शन केलं. माझ्या मैत्रिणी ह्या माझ्यासाठी माझ्या इन्स्पिरेशन होत्या. त्यांनी मला सुद्धा खूप मोटिवेशन केलं. त्यासाठी मी त्यांचे आभारी आहे. यापुढे मी डिप्लोमा करणार आहे. मला कम्प्युटर इंजिनियर होण्याची खूप इच्छा आहे आणि मी ते परिस्थिती अभावी काही करू शकत नाही. विठ्ठलवाडी येथील विद्यालयामध्ये आजपर्यंत कोणीही एवढे गुण मिळवले नाहीयेत. सुषमानं ते मिळवून दाखवले. आमच्या गावाचं नाव उंचावलं असं यावेळी महाराष्ट्र राज्य TDFचे काउन्सिलिंग सदस्य दादासाहेब गवारे यांनी सांगितलंय. मी महाराष्ट्र राज्य TDFचा राज्य कौन्सिल सदस्य आणि पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचा उपाध्यक्ष म्हणून काम करतोय आणि माझ्या गावातील विद्यार्थिनी कुमारी सुषमा विठ्ठल काशीकर हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन विद्यालयामध्ये 93.60% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. या बाबीचा आम्हा सर्व ग्रामस्थांना अत्यंत अभिमान आहे. मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते धुनी घरी याची जाणीव ठेवून या मुलीला भविष्य काळामध्ये तिच्या शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारे आर्थिक चणचण भासणार नाही. आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन या ठिकाणी तो प्रयत्न करू आणि ही मुलगी भविष्य काळामध्ये आमच्या विठ्ठलवाडी गावाचं नाव नक्कीच उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला मनोमन खात्री आहे. आणि मी या ठिकाणी उपस्थित सर्व
ग्रामस्थांना आणि मान्यवरांना आवाहन करतो की या मुलीच्या शिक्षणासाठी आपण एकत्र येऊन या ठिकाणी फंड उभारूया आणि सन्माननीय स्वर्गीय रसिक शेठ धारीवाल यांच्याकडून मिळणारी जी स्कॉलरशिप आहे ती 100% त्या मुलींना मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तिला शिक्षणासाठी विविध स्तरांमधून मदत मिळवून देणार असल्याचे गवारे यांनी सांगितलंय. दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केलंय. तर विठ्ठलवाडी येथील पांडुरंग विद्यामंदिर विद्यालयामध्ये अनिशा दिलीप शिंदे हिनं 90.60% गुण मिळवत द्वितीय क्रमांक, तर संकेत रवींद्र लोले यांनी 89.20% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावलाय. सूर्यकांत शिर्के, C24 तास, शिक्रापूर. पुण्यामधील सिंहगड रोड भागामधील धायरी फाटा इथे रोज होणारी वाहतूक कोंडी थांबावी या समस्येसाठी पर्यायाच्या शोधामध्ये असलेल्या महापालिकेनं धायरी फाट्यावरनं वाय आकाराच्या रस्त्याला परवानगी दिली आहे. लवकर त्याची सुरुवात होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिंहगड रस्ता वाहतुकीच्या गर्तेमध्ये सापडलाय. असे असताना अनेक अपघात या रस्त्यावरती घडत आहेत. त्यात धायरी फाट्यावरनं गावामध्ये शिरायला संपूर्ण वेढा घालून यावं लागतं. अशी परिस्थिती सध्या इथे आहे. यावर तोडगा काढण्यासाठी वाय आकाराच्या रस्त्याचा पर्याय काढून या भागामधील लोकप्रतिनिधी हरिदास चरवण, राजश्री नवले आणि ज्योती गोसावी यांनी त्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे दिला होता. त्याला शहर सुधारणा समितीनं मान्यता दिली आहे. लवकर त्याची सुरुवातही करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या काही प्रमाणामध्ये कमी करण्यात या रस्त्याचा हातभार लागणार आहे. धायरी परिसरामधील नागरिकांची वाहतुकीची कोंडी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये होत होती. नांदेडकडे जाणारा जो फ्लायओव्हर ब्रिज आहे तो बांधूनही धायरी आणि नरेगावामधील लोकांना जाण्यासाठी त्याचा उपयोग होत नव्हता आणि म्हणून मला वाटतं शहर सुधारणा समितीकडे मी आणि आदरणीय ज्योतिताई गोसावी यांनी एक प्रस्ताव शहर सुधारणा समितीकडे दिला होता की वाय आकाराने धायरीकडे जाणारा ब्रिज त्या ठिकाणी करावा आणि मी माननीय शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष सुशीलजी मेंगडे यांचे आभार मानतो की तो प्रस्ताव या ठिकाणी मान्य करण्यात आला आणि त्या ठिकाणी तरतूदसुद्धा काम करण्याची ते देणार आहेत असं आश्वासन त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. सर्व शहर सुधारणा समितीचे सर्व सदस्य आणि मला वाटतं आमच्या विभागातील नगरसेवक माननीय निताताई दांगट, माननीय राजाभाऊ लायगुडे, माननीय राजते नवले यांचंसुद्धा या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो की अडचणीकडे फॉलोअप घेऊन त्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी मला वाटतं आदरणीय सुशीलजी मेंगडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्याबाबत निर्णय घेतलेला आहे. कालच मला वाटतं त्याच्यावरती तो ठराव मान्य करून पुढे काम करण्यासाठी पाठवलेला आहे. मला तो अभिप्रायसुद्धा त्या ठिकाणी पॉझिटिव्हच आलेला आहे. मला वाटतं प्रकल्प विभागाचे प्रमुख आदरणीय बोनाला साहेब आणि मला वाटतं माननीय महापौर साहेबांनीसुद्धा ते काम हवं अशा प्रकारची आग्रही भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. म्हणून नागरिकांच्या आग्रहास्तव आणि गरजेसाठी आपण वाय आकाराचा ब्रिज हा लवकरात लवकर साकारणार आहोत. आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष कृती करतो, न बोलता त्या ठिकाणी कृती करणं आवश्यक आहे. जो विश्वास नागरिकांनी आमच्या लोकांनी टाकलेला आहे तो विश्वास सार्थ करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही नगरसेवक म्हणून शेंगडोळचे सर्वच प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. सिंहगड रोडच्या वाढत्या ट्रॅफिकचा विचार करता धायरीकडून जो जाणारा नांदेड सिटीकडे जो उड्डाणपूल जातो तर त्याला आपण एक पर्यायी रस्ता म्हणून आपण चाकणकर हाऊसपर्यंत एक 300 मीटरचा वाय आकाराचा आपण उड्डाणपूल असा प्रस्ताव मी आणि हरिदासजी चरवड यांनी शहर सुधारणा समितीकडे हा प्रस्ताव मांडला होता. मे महिन्यामध्ये त्याची आम्ही शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष सुशीलजी मेंगडे, उपाध्यक्ष अजयजी खेडेकर आणि तेथील स्थानिक नगरसेवक नीता दांगट, राजश्री नवले, राजाभाऊ लायगुडे, हरिदासजी चरवड आणि आणखी समिती सदस्य असा आम्ही तिथली जागा पाहणी करून तिथल्या त्या ट्रॅफिकवरती हा एक अतिशय चांगला असा उपाय आहे जेणेकरून शाळकरी मुलं असू दे, ज्येष्ठ नागरिक असू देत. आज शाळकरी मुलं जर बघितली तर त्यांना जर पुण्यातनं ती मुलं सुटली तर त्यांना घरी जाईपर्यंत साधारण एक तास 1.5 तास त्यांना गाडीत बसावं लागतं. तर असा या इथला ट्रॅफिकचा विचार आम्ही डोक्यात घेऊन या वाय आकाराच्या पुलाची जागा पाहणी करून आम्ही तो विषय शहर सुधारणा समिती पुढे आणला आणि तो विषय मान्य केला. आणि आता येणाऱ्या पुढील काळामध्ये काही मिळकती बाधित आहेत त्यांचं पुनर्वसन करून ती जागा आपल्याला ताब्यात घेऊन तसंच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्याकरता ती तरतूद लागणारी ती घेऊन वाय आकाराचा पूल बनवण्यात येणार आहे आणि त्याचा नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार.
होणार. धायरी फाट्याच्या वाहतूक कोंडीसाठी आम्ही जो 4 नगरसेवकांनी वाय फाट्याचा प्रस्ताव दिला होता तो शहर सुधारणाकडे पाहणी करून आता तो आज मीटिंगमध्ये मान्य झालेला आहे. तर तिथल्या वाय फाट्यासाठी आपलं बजेट पडलेलं आहे. तर त्याचं काम थोड्या दिवसात म्हणजे प्रस्तावाला अनुसरून काम सुरू करण्याची आमची तयारी सुरू होईल आणि तिथली वाहतूक कोंडी सुरू कमी करण्यासाठी आपण सिग्नलची पण सोय करतोय. तर अशा पद्धतीने परत भाजी मंडईच्या सगळ्या भाजीवाल्यांसाठी आपण पुनर्वसन करून त्यांना पण जागा व्यवस्थित दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी त्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत. अशा पद्धतीने आपण धायरी फाट्याच्या इथल्या वाहतूक कोंडीसाठी 4 नगरसेवक प्रयत्न करत आहोत आणि स्थानिक नगरसेविका म्हणून आम्ही त्याच्यात पुढाकार घेऊन जास्त लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं असं एक प्रकार राहील. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, आम्ही करू आपले स्वप्न साकार. घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस आता एकाच छताखाली, अर्थात राहुरीच्या बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आमच्याकडे मिळतील LED टीव्ही, कलर टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रो ओव्हन, इंडक्शन शेगडी, इंडक्शन कुकर, इन्व्हर्टर, एअर कंडिशनर, मिक्सर, फूड प्रोसेसर, ब्लेंडर, कूलर, होम थिएटर, DTH, D2H, टाटा स्काय, केंट वॉटर प्युरिफायर, अगदी आपल्याला परवडणाऱ्या रेंज मध्ये. इलेक्ट्रॉनिक्सच्या विश्वातील राहुरीतील सर्वात मोठं अत्याधुनिक आणि विश्वसनीय दालन अर्थात बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. सॅमसंग, सोनी, सॅमसुई, व्हिडिओकॉन, ओनिडा, मायक्रोमॅक्स, लॉइड, वर्फुल, गोदरेज, हायर, IFB केंट, बजाज, क्रॉम्प्टन ग्रीव्ज, सिम्फनी आदी नामांकित कंपन्यांचे एकमेव अधिकृत विक्रेते श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. बालाजी रोड, काणिपनाथ चौक, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. संपर्क 02426 232504. मोबाईल 989067 8903 9860 48 9046. बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये या आणि मनसोक्त खरेदीचा आनंद लुटा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामधील जुन्या सांगवीमधील काची कुटुंबियांची निवासी इमारत महापालिका प्रशासनानं पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता कोणाच्या तरी दबावाला बळी पडून कायद्याचा धाक दाखवून या कुटुंबाला रस्त्यावर आणण्यात आलंय. याच्या निषेधार्थ काची कुटुंबाने प्रशासनाचं श्राद्ध घालून मुंडन करून सरकारचा निषेध केलाय. कायद्यासमोर सगळे सारखे असतात, परंतु स्वतःच्या फायद्यासाठी हातामध्ये कायदा घेणारी यंत्रणाच प्रशासनामध्ये कार्यरत असेल तर लोकशाही व्यवस्था सक्षम कधी होणार हाच प्रश्न पडतो. दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामधील जुन्या सांगवीमधील कच्ची कुटुंबानं अशीच परिस्थिती सहन केली आहे. येथील रहिवासी कुटुंबाची संपूर्ण इमारत महापालिका प्रशासनानं पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला संपूर्ण कुटुंबच रस्त्यावर आलंय. या सगळ्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी काची कुटुंब हे गेल्या 10-12 दिवसांपासून उपोषणाला बसलाय. त्यांची साधी विचारपूस देखील करायला कोणी इथे गेलं नाहीये. शासनाच्या कराची पूर्ण रक्कम भरून सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन कोणाच्या फायद्यासाठी आम्हाला त्रास देतंय असा आक्रोश या कुटुंबाने यावेळी व्यक्त केलाय. माझं नाव अक्षय काची. पालिकेने आमच्या घराचे नोंद 1/4/2011 असताना सुद्धा पालिकेने आमचं घर पाडलेलं आहे. पर अनधिकृत आमच्या एकट्याचंच होतं का? बाकीचे पण घर अनधिकृत आहे. आम्ही आमच्या घराचा शास्ती कर भरला होता. टोटल 10 लाख रुपये शास्ती कर भरलेला होता. नियमित करण्यासाठी फाईल पण टाकली होती, तरी त्यांनी आमची फाईल पण घेतलेली नाही आहे. हे सगळं राजकीय दबावामुळे आणि त्या सरिता काची या एका स्त्रीमुळे सगळं हे प्रकरण घडलेलं आहे. पालिकेने आमचा विचारसुद्धा न करता ऐन पावसाच्या वेळेस आमच्या घरच्यांना सगळ्यांना बाहेर काढले एका कपड्यानिशी. घरात सगळं रेशन सगळं ते जमिनीखाली गाडलं गेलेलं आहे. आमची राहायची आणि खायची सोय काय? लवकरात लवकर पालिकेने आमचं पुनर्वसन करावं. आम्हाला जर न्याय भेटला नाही तर कायद्याने आम्हाला इच्छा मरणाची परवानगी सरकारने द्यावी.
नाहीतर आम्ही सरकारला आत्मदहनाचा इशारा देतो. अशी परिस्थितीमध्ये जगण्यापेक्षा, आईवडिलांना रोज रडताना बघण्यापेक्षा, भुकेने व्याकुळून राहण्यापेक्षा आम्ही आत्महत्या केलेलीच आम्हाला आत्ता तोच एक पर्याय आमच्याकडे उरलेला आहे. आम्हाला कुठल्याच राजकीय पुढारी विचारत नाही आहे, तर ठीक आहे, आम्ही आत्मदहनाचा आणि इच्छा मरणाची परवानगी सरकारकडून मागतो. त्यांनी आम्हाला एवढीच परवानगी द्यावी ही विनंती त्यांची. मला इथं आंदोलन करून 12 दिवस झाली आहे, तरी कोणी राजकीय पुढारी इथं आलेले नाही आहेत. कोणी आमची विचारपूसही केलेली नाही आहे की हे का झालं आणि कसं घडलंय म्हणून. मोदी सरकार घरं देतोय आणि ही पालिकेवाले आमची घरं पाडतात का? त्यांनी घर का पाडावं? एका बाईच्या खोट्या तक्रारीवरनं त्यांनी आमचं घर पाडलेलं आहे. मला की सरिताकाची हे 15 वर्षापासून तिकडेच राहिलं आहे आणि आम्हाला वहिवाटीचा रस्ता होता आणि पूर्ण दिलं त्यांनी यायला जायला, तर ही कारवाई हे करणं म्हणजे चुकीची झालेली आहे. राजकीय दबावाबद्दल जो करतो त्यालाच कळतं की काय असतं घरचीच येते, हे असे फालतू बिलतू करून ते काय जमत नाही त्यांना. आता न्याय मिळवण्यासाठी आम्ही तर विचार केलेला आहे. शावा मराठा संघटनेकडून आम्ही आंदोलन छेडणार आहोत, कारण की हे काम खूप आता इथं हे अधिकृत बांधकाम आहे 2011चं. 2015पर्यंत जर तुम्हाला GR आलेला असताना तर तुम्ही 2011चं बांधकाम तोडलंच कसं? असं ही कारवाई व्हायलाच पाहिजे अधिकाऱ्यांवर. आणि नाही झालं तर आमच्याकडं आंदोलन असं करू की मग पालिका आहे का नाही हे बी कळणार नाही. या हिशोबाने छावा मराठा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष म्हणून मी हे आव्हान देतो आणि ह्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि पोलिसांनी ह्यांना मदत करावी या कुटुंबाला. आणि या कुटुंबाला जे गुन्हेगारी पाशवीतून जे धमक्या दिल्या जातात त्या थांबाव्या असं मी विनंती करतो. आज ही विनंती पुढं विनंतीच राहावी अशी मागणी करतो. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. स्पर्धेच्या युगामध्ये जिद्दीनं आणि चिकाटीनं अभ्यास करण्याची गरज आहे हे ओळखून ज्ञानसाधना विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 10वीच्या बोर्डामध्ये घवघवीत यश संपादित केलंय. नगरसेवक हरिदास चरवडे यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आलाय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असलेल्या ज्ञानसाधना विद्यामंदिर या शाळेमधील विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केलंय. भविष्यामध्ये देखील स्पर्धेच्या युगामध्ये जिद्दीनं आणि चिकाटीनं अभ्यास करण्याची गरज आहे असं मत पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे सदस्य नगरसेवक हरिदास चरवड यांनी गुणवंत विद्यार्थी समारंभामध्ये व्यक्त केलंय. सिंहगड रोड परिसरामधील वडगाव बुद्रुक येथील तुकाई नगर येथील ज्ञानसाधना विद्यामंदिर शाळेच्या इयत्ता 10वीच्या प्रथम बॅचचा 100% निकाल लागलाय. त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. शाळेमध्ये 88% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावलेले कुमारी आकांक्षा राजूरकर, 84% गुणांसह दुसरा क्रमांक मिळवलेल्या कुमारी शबनम सय्यद आणि 75% गुण मिळवून शाळेमध्ये तिसरी आलेली कुमारी सपना चव्हाण या विद्यार्थिनींचा सन्मानचिन्ह, गुलाब पुष्प देऊन आणि पेढा भरवून सत्कार यावेळी करण्यात आलाय. तुकाईनगर परिसरामधील माझे विद्यार्थी या ठिकाणी मोठं यश त्यांनी शालांत परीक्षेमध्ये मिळवलेलं आहे. 88% मिळून मला तर 100% निकाल ज्ञानसाधना विद्यामंदिराचा या ठिकाणी लागलेला आहे. माझे सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, माझे सर्व शाळेतील मुख्याध्यापक असतील, सर्व शिक्षकांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो की आपण जे अभिप्रेत उद्दिष्ट ठेवलं होतं शाळेचं, कारण मला वाटतं प्रतिकूल परिस्थितीमधनं शाळा शिकून मोठं होणं असं उद्दिष्ट शाळेचं प्रथमपासून आहे आणि तेच उद्दिष्ट या ठिकाणी साध्य झाल्याचा आनंद निश्चितपणे या ठिकाणी मला आहे. मी श्री शिवराम भागुडोई पुढे मुख्याध्यापक ज्ञानसाधना विद्यामंदिर तुकाईनगर वडगाव बुद्रुक, संस्थापक अध्यक्ष हरिदास चरवड सर. आमच्या शाळेची स्थापना इसवी सन 2008मध्ये झाली आणि आमची शाळा अतिशय गोरगरीब एरियामध्ये आहे. त्यामुळे शिक्षकांना पालक आणि त्यांच्या आईवडील अशी दुहेरी भूमिका पार पाडावी लागते. मुलं सातत्याने घरी त्यांना क्लास वगैरे लावणे अजिबात शक्य नाही आहे. तर त्यांचा होमवर्क आणि वर्गातलं रेग्युलर टीचिंग सगळं आम्ही वर्गातच करून घेतो. त्याचप्रमाणे त्यांच्या भावना समजून घेतो. त्यांना काय अडीअडचणी असतील ते मोकळेपणाने आमच्या आईवडिलांसारखं बोलतात. त्यामुळं मुलं अर्थातच चांगली शाळेत रुळतात आणि शाळा एक आनंददायी त्यांना शिक्षण होतं. यावर्षी आमच्या शाळेचा 100% निकाल लागला, त्याबद्दल मला खूप आभार मानतो. संचालक मंडळ यांनी आम्हाला नेहमी सपोर्ट केला आणि त्यामुळे आम्ही हे यश मिळवू शकलो. यापुढेही आम्ही असं चांगलं यश मिळवू. नमस्कार, मी राजूरकर आकांक्षा रामली, तुकाईनगरचे नगरसेवक श्री हरिदास कृष्ण चरवड यांची ज्ञानसाधना शाळा त्यातली मी एक विद्यार्थिनी.
मला 88.40% पडले. केवळ त्यांनी शाळा काढली म्हणून मी आज इथपर्यंत पोचले. याचा मला आनंद वाटतो. मला पायलट बनायचं आहे. अमोल उदमालेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. ई गेमिंगची आवड असणाऱ्यांसाठी पुण्यामध्ये कॉम्बॅक्स मास्टर 2018 अशी जागतिक दर्जाची स्पर्धा संपन्न झाली आहे. कोंडव्यामधील मॅक कॅफेमध्ये याचा अंतिम सामना आयोजित करण्यात आला होता. यामध्ये खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतलाय. कॉम्बॅक्स मास्टर 2018च्या पुण्यामध्ये संपन्न झालेल्या अंतिम फेरीमध्ये डेटा 2 आणि CSGO या खेळामध्ये ROG टायटन्स आणि मॅग पुणे 5नं GG वेलप्लेड आणि टीम NSKला मात देऊन विजय मिळवलाय. भारतामध्ये ई गेमिंगची अशा प्रकारे खेळली जाणारी ही पहिली राष्ट्रीय स्पर्धा आहे. टुर्नामेंटमधील विजेत्यांना ट्रॉफीबरोबरच प्रत्येकी 30,000 रुपये आणि कॉम्बॅक्स मर्चंडाईज मिळाला आहे. उपविजेत्यांना प्रत्येकी 20,000 रुपये मिळाले आहेत. हा अंतिम सामना कोंडव्यामधील मॅक कॅफेमध्ये आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ई गेमिंगची आवड असणाऱ्या तरुण खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. कमरुद्दीन शेख है, हम लोग मैं कॉबेक्स से बिलोंग करता हूँ, कॉबेक्स को रिप्रेजेंट करता हूँ. हम लोग ने यहाँ पे टूर्नामेंट स्टार्ट किया है. कॉबेक्स मास्टर रीजनल टूर्नामेंट है जो इंडिया में 10 सिटीज़ में होगा और हर सिटीज़ में 50,000 का प्राइज़ मनी है पर टाइटल. और यहाँ पे 2 टाइटल है तो एक सिटीज़ में 1 लाख का प्राइस पुल मिलेगा. ऐसे हम लोग ने 10 सिटीज़ टारगेट किया है. बहुत सारी टीम्स ने रजिस्टर किया है. लगभग 300 से 400 टीम्स ओवरऑल इंडिया ने यहाँ पे किया है रजिस्टर. और यहाँ पे पुणे में इटसेल्फ कम से कम 20-25 टीम ने किया होगा. उसके बाद ये लोग एडवांस होके ऑनलाइन क्वालिफायर्स खेल के यहाँ पे लैंड टूर्नामेंट पे आए हैं. और आज हमें यहाँ पे 4 जो कैप्टन्स आपने अभी मिला है जिनसे बात की है, 4 कैप्टन्स जो बैठे थे अभी सेमीफाइनल फाइनलिस्ट थे, आज उनका फाइनल टूर्नामेंट है. और फिर आज ये लोग अगर जीत गए तो आज इनको प्राइज डिस्ट्रीब्यूशन ये सब मिलेगा. हम लोग की जो टीम है अराउंड 7-8 ईयर्स से खेल रही है. हम लोग 7-8 ईयर्स से खेल रहे हैं. हम लोग नासिक से हैं और इसके लिए 5 मैन टीम रहती है. इसमें 2 टीम खेलती है 5 वर्सेस 5 और एक साइड खेलती है टेरिस, एक साइड खेलती है काउंटर टेरिस. दोनों को एक दूसरे के साथ फाइट करना रहता है और जो अपोनेंट टीम को मार देता है वो जीत जाता है एट द एंड. ओके, सो हम लोग ने इसके लिए काफ़ी मेहनत की है. 5 लोग हम लोग प्रैक्टिस करना पड़ती है इस गेम के लिए. पूरा डिसाइड करना पड़ता है कौन कैसा खेलेगा. जैसे क्रिकेट खेलते हैं कोई स्ट्रैटेजी रहती है, वैसे इसमें सेम रहता है. इसमें स्ट्रैटेजी वगैरह रहती है और टीम गेम होता है इसमें. मेरा नाम रोशन पुजारी, मैं कैप्टन हूँ मैक पुणे 5 टीम का. तो टीम में 5 मेंबर होते हैं. हम लोग टोटल 30 राउंड्स रहते हैं उस गेम में. एक 15 राउंड सिटी से खेलना पड़ता, काउंटर टेरिस्ट से खेलना पड़ता और 15 राउंड टेररिस्ट से खेलना पड़ता. तो अपने टेररिस्ट वाले बॉम्ब प्लांट करके राउंड जीतने का ट्राई करते हैं. मतलब बॉम्ब प्लांट करके वो एक्सप्लोड करने तक रुकते. सिटी वालों को उनको मार के प्लांट नहीं करने देने का और बॉम्ब डिफ्यूज़ कर देने का. तो ऐसे राउंड बढ़ते जाते. फिर 30 राउंड अगर टाई हुआ 15-15, फिर बाद में 3 राउंड्स बोथ साइड से दिया जाता है उन लोगों को. फिर चार जो करेगा, 4 जो जीतेगा फिर वो जीत जाता है. नीनाथ जागड़े है, मैं GG वेलप्लेड टीम का कैप्टन हूँ और हमारी टीम पुणे बेस्ड है. तो हम GG वेलप्लेड कैफ़े पे खेलते हैं और मैं जो गेम खेलता हूँ वो डोटा 2 है. और ये गेम का मेरे को पता चला मेरे बड़े भाई से. वो डोटा 1 मतलब ये हम जो गेम अभी खेलते हैं डोटा 2 उसका पहला वाला वर्जन खेलता था. तो उससे मेरे को डोटा 2 का इंट्रोडक्शन हुआ. मेरा नाम बारी अनवर है. मेरी टीम का नाम है ROG टाइटन्स. हम लोग को स्पॉन्सर किया है एसूस ने. तो एसूस एक बहुत बड़ी कंपनी है और हम लोग को वो लोग ने मुंबई में अंधेरी में एक बहुत बड़ा सा घर दिया है जिसमें हम लोग रहते हैं सब साथ में 5 प्लेयर. बेसिकली हम लोग के पूरे 5 प्लेयर अलग अलग शहरों के हैं. तो हर एक शहर का अच्छा प्लेयर हम लोग ने स्पेशली सेलेक्ट किया है ये टीम के लिए. और हम लोग डेली 14 से 15 घंटे प्रैक्टिस करते हैं, मेहनत करते हैं और स्टडी करते हैं कि कैसे खेल के जीतना है. और सिर्फ इंडिया नहीं, हम लोग बाहर के टूर्नामेंट्स के लिए भी अप्रोच करते हैं और कोशिश करते हैं की हम लोग इंडिया का नाम उधर भी रोशन करें. ऐसे माझं नाव प्रणव कावेडे आहे आणि आपण आत्ता मॅक कॅफेला आहे ते NIBM रोडमध्ये आहे. आणि कोबॅक्स मास्टर्स जसं तुम्ही मागे बॅनर बघतायत कोबॅक मास्टर्स चालू आहे सध्या पुण्यामध्ये फेज 1 आहे. आणि
पुणे हा खूप मोठा झाला आहे आता ई स्पोर्ट्स गेमिंगमध्ये. म्हणजे लहान राहिला नाही, कुठल्या गोष्टीमध्ये मागे नाही आहे. आणि 2 गेम्स इकडे चालू आहे, एक तर डोटा 2 चालू आहे आणि एक CSGO आहे. डोटा 2 जी आहे ही स्ट्रॅटेजी गेम आहे, ती 5v5 खेळली जाते. आणि CSG आहे ती फर्स्ट पर्सन शूटिंग गेम आहे, ती पण 2 टीम्समध्ये खेळली जाते. एक टेररिस्ट असतं आणि एक काउंटर टेररिस्ट असतं. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांना ग्रामस्थांनी प्रश्न विचारला, त्यावेळी उद्धट भाषेमध्ये त्यांनी ग्रामस्थांना उत्तर दिलं आणि दादागिरी केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. त्यामुळे लोकप्रतिनिधी फक्त आश्वासनेच देतात असंच म्हणावं लागेल. 2-4 महिन्यात निघाले. तुम्हाला काय समजते? निविदा निघते नाही निघते? अरे तो 1 किलोमीटरचा असता, 700 मीटरचाच रस्ता आहे आणि त्याच्याकरता निविदा निघालेली तरी मग आता त्याला काय बंदोबस्त करायचा तात्पुरता ते आम्ही करून राहिलो. ठीक आहे. तो पोरगा आता 93% मार्क आले म्हणून त्याचा रस्त्याचं काम बिलकुल या एक नंबर आहे. नाही बरोबर आपल्या घरकुल नाही आपलं एवढंच म्हणणं आमचं काहीच नाही. आम्हाला पाय पडून तुम्हाला विनंती आहे की फक्त मतदारसंघात रस्ते लोकांना जायची व्यवस्था करा, बस बाकीचं काहीच करू नका. आमदार साहेब एवढा विषयावर हात काही सोडू नको, बस सर्व काही केलेलं आहे. तुम्ही आता या गावाला या ठिकाणी त्रास देऊ नका. 15 वर्षापासून काय विषयाला साहेब ते विषय आज आम्ही 15 तेच पावलं. आता बी ते पायाचे फक्त टाइम नको उद्या मिळून पाया पडून शिकतो नाही. बस किती पाया पडले तरी योजना ज्या आहेत त्याप्रमाणे काम करतील. भाऊ रस्ता खराब आहे, पूर्ण रस्ता खराब आहे. आम्ही 4 रस्ता डांबरीकरण केला, तुला माहित आहे का? मग मोरखेडपर्यंत रस्ता डांबरीकरण झाला नाही का? मग कशाला ओरडा करतो? फक्त तो समोरचा 700 मीटरचा रस्ता आहे, त्याचं नियोजन आम्ही करून राहिलो. हे काय लिहिलेलं तू काय आंधळा आहे का? साहेब आता करू राहिले तेव्हाचं काय करत तेव्हाचं करून राहिलो आम्ही. 7 महिने झाले, 7 वर्ष 15 वर्षाने केलं नाही. 15 वर्ष केलं नाही, आता करू राहिले. आता करून पावसाळ्यात काय करणार तुम्ही? जाऊ दे बाळ, जाऊ दे. पावसाळ्यात काय करणार? त्या लोक तुम्ही भेटायला आले तर समस्या. अरे ताई आम्ही ग्रामपंचायत, माझी ग्रामपंचायत एक वर्षामध्ये ग्रामपंचायत जिल्ह्यामध्ये 1 नंबर ग्रामपंचायत आहे. तुमच्या जिल्हा अध्यक्ष नात्यानं तुम्ही ना गावासाठी एक विषय लक्ष द्यायला पाहिजे. जिल्हा अध्यक्ष तुम्ही काम करायला पाहिजे. मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांना ग्रामस्थांनी प्रश्न विचारला असता ग्रामस्थांना उद्धट भाषेमध्ये उत्तर देऊन दादागिरी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. भाजप सरकारला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्यामुळे गावागावामध्ये काय विकास झालाय याबाबत लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे आणि आमदार संचेती आणि जिल्हा परिषद अध्यक्ष सौ उमाताई तायडे यांनी मोरखेड या गावामध्ये भेट दिली होती. त्यावेळी मोरखेड या गावामधील ग्रामस्थांनी आपल्या गावातील रस्त्याची समस्या सांगितली. त्यावेळी आमदार यांनी ग्रामपंचायत सदस्य नामदेव चव्हाण यांना उद्धट भाषेमध्ये उत्तर दिलं. ते चक्क ग्रामस्थांवरती यावेळी भडकले. गेल्या कित्येक वर्षांपासून दादगाव ते मोरखेड हा रस्ता पक्का होण्यासाठी ग्रामस्थ मागणी करतात, मात्र मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी फक्त मोरखेड ग्रामस्थांना आश्वासनाचा लाडू देत आहेत. त्यांनी आमच्यावर आमच्या समस्या, गावाच्या इतर समस्या सांगितल्या, त्यानंतर आमच्यावरच त्यांनी दादागिरीसारखी भाषा केली आणि आम्हाला हुज्जतबाजीसारखी बोलले. हे बद्दल आम्ही धिक्कार करतो. या मतदारसंघामध्ये त्यांनी कोणत्याच पद्धतीचा एक मोरखेड गावामध्ये एक टोपलं 25 वर्षामध्ये एक टोपलं टाकायचा तरी प्रयत्न केला नाही, हे त्यांच्याबद्दल आमची खंत आहे. आणि तसेच आमच्या मोरखेड गावातील 8 दिवस झाले आमच्या निंबारी रस्ता या ठिकाणी रस्त्याने जाता जाता एक देविदास माले यांची मुलगी मृत्यू पावली. ह्या विषयावर त्यांना आम्ही प्रश्न विचारला असता ते म्हणणं आम्ही यांची जबाबदार कसे, हे रस्ता दुरुस्त न झाल्यामुळे आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही जबाबदार आहात, त्यामुळे त्या विषयावर त्यांनी आम्हाला हुज्जतबाजी केली.
त्याबद्दल आम्ही रस्त्याचा प्रश्न हा किती वर्षांपासून पेंडिंग आहे? 25 वर्षापासून हा प्रश्न आम्ही त्यांच्याकडे मांडत आहे आणि 25 वर्षापासून आमचे लोकप्रतिनिधी हे आमदार संचित आहेत आणि 15 वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य ह्या उमादी ताळेच आहेत. तरी यांनी आमच्या गावामध्ये कोणत्याच पद्धतीचा विकास करायचा प्रयत्न केला नाही, एक टोपला टाकायचा सुद्धा प्रयत्न केला नाही. आम्ही वेळोवेळी दरवर्षी 2-2 महिन्यांनी त्यांना सांगत असतो. मागच्या आमसभेमध्ये आमदारांना ह्या विषय आम्ही सांगितला, म्हणे भाऊ करा 8 दिवसामध्ये देतो, 10 दिवसांमध्ये देतो, असंच उत्तर देतात. त्याच्यानंतर कोणत्याच पद्धतीने करायचा प्रयत्न करत नाही, नुसतं लड्डू देता एवढंच काम करतात, दुसरं कोणतंच काम करत नाही. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. कोपरगाववरनं राहत्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरनं जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातामध्ये टाकळी येथील बाळासाहेब घोंगते आणि त्यांच्या पत्नी शोभा घोंगते या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कोपरगाव तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे. कोपरगावमध्ये अपघातांचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये. दुपारी कोपरगाववरनं राहत्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरनं जोरदार धडक दिली. कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील बाळासाहेब ज्ञानदेव घोंगते आणि त्यांच्या पत्नी शोभा बाळासाहेब घोंगते हे दोघे पती पत्नी राहता इथे काही दिवसांपूर्वी जन्म झालेल्या नातवाला बघण्यासाठी आणि धोंड्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे धोंडा जेवणासाठी आपल्या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी नगर महामार्गावरील 3 कोकमठाण शिवारामध्ये मागून येणाऱ्या रसायनानं भरलेल्या टँकरनं त्यांना जोराची धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीवरील पती पत्नी रस्त्यावरती पडून त्यांच्या अंगावरनं हा टँकर गेलाय. यामध्ये या दोघांचा जागीच मृत्यू झालाय. यावेळी तात्काळ रुग्णवाहिका आणि पोलीस यंत्रणा इथे दाखल झाली. मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. तसेच टँकर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलाय आणि चालकास ताब्यात घेण्यात आलाय. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं. मागील आठवड्यामध्ये येवला नाका इथे टँकर खाली सापडून महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला होता. तर 2 दिवसांपूर्वी संवत्सर शिवारामध्ये 2 ट्रकच्या धडकेमध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा हा भीषण अपघात झालाय. यामध्ये पती पत्नी यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे या अपघातांच्या सत्रामुळे कोपरगाव तालुक्यामध्ये आता शोककळा पसरली आहे. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, आम्ही करू आपले स्वप्न साकार. घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस आता एकाच छताखाली, अर्थात राहुरीच्या बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आमच्याकडे मिळतील LED टीव्ही, कलर टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रो ओव्हन, इंडक्शन शेगडी, इंडक्शन कुकर, इन्व्हर्टर, एअर कंडिशनर, मिक्सर, फूड प्रोसेसर, ब्लेंडर, कूलर, होम थिएटर, DTH, D2H, टाटा स्काय, केंट वॉटर प्युरिफायर, अगदी आपल्याला परवडणाऱ्या रेंज मध्ये. इलेक्ट्रॉनिक्सच्या विश्वातील राहुरीतील सर्वात मोठं अत्याधुनिक आणि विश्वसनीय दालन अर्थात बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. सॅमसंग, सोनी, सॅमसुई, व्हिडिओकॉन, ओनिडा, मायक्रोमॅक्स, लॉइड, वर्फुल, गोदरेज, हायर, IFV केंट, बजाज, क्रॉम्प्टन ग्रीव्ज, सिम्फनी आदी नामांकित कंपन्यांचे एकमेव अधिकृत विक्रेते श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. बालाजी रोड, काणिपनाथ चौक, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. संपर्क 02426 232504. मोबाईल 989067 8903 9860 48 9046. बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये या आणि मनसोक्त खरेदीचा आनंद लुटा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित हल्लाबोल आंदोलनाचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवरती निशाणा साधलाय, तर छगन भुजबळ यांनी त्यांच्यावरती झालेल्या आरोपांचं उत्तर दिलंय. मी देशाच्या सर्व राज्यांमध्ये जातो, जनतेला पर्याय नसल्याचं लक्षात येतंय. आता देशामधील सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्यास तयार आहेत. सगळ्यांची एकत्रित येण्याची मानसिकता आहे. ही शक्ती उभी करून देशामधील जनतेला पर्याय देऊ, असं मत माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी मांडलंय.
तसेच भाजपच्या विरोधामध्ये समविचारी पक्षांना एकत्रित यावं लागेल, ही प्रक्रिया मी सुरू केली आहे. देशात आणि महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असंही ते म्हणालेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित हल्लाबोल आंदोलनाच्या समारोप प्रसंगी त्यांनी सरकारवरती निशाणा साधलाय. तर कुणी वर्तमानपत्राला सांगत नाही, कुणी जाहीर करत नाही. आम्हाला सूचना देतात आणि खबरदारी घ्यायला सांगतात. या पत्रामध्ये सत्याचा लवलेश आहे का नाही याची शंका आहे. अशी पत्र आली तसं सांगून एक लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आज त्या ठिकाणी केला जातोय. माझी खात्री आहे की लोक याच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि म्हणून आज या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर समविचारी लोकांना एकत्र यावं लागेल. समान विचाराच्या लोकांनी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरं जावं लागेल आणि ती प्रक्रिया मी सुरू केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या प्रक्रियेमध्ये साथ देऊन उद्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करण्याच्या संबंधीचा पुढाकार हा घेतला पाहिजे. तो आपण घ्याल आणि हा आपला वर्धापन दिन त्याचा शुभारंभाच्या दृष्टीनं मोलाचा आहे हे या ठिकाणी सिद्ध कराल हीच अपेक्षा या ठिकाणी करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. न्यायदेवतेमुळे मी आज तुमच्या समोर बोलतो आहे. उद्धव ठाकरे यांनी सामनामधनं माझी चांगली बाजू मांडली आहे. राज ठाकरेने देखील माझी चांगली बाजू मांडली आहे. त्यासाठी त्यांचे आभार मानतो. तपास यंत्रणांनी माझ्या सर्व मालमत्ता जप्त केल्यात, पण ते लोकांचं प्रेम जप्त करू शकत नाही. जेलमधनं बाहेर आल्यानंतर प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख जमा झाल्याचे आढळेल. 100 कोटींच्या कामामध्ये 850 कोटींचा गैरव्यवहार केला असं म्हणता म्हणजे म्हैस 5 फुटांची आणि रेडकू 15 फुटांचे, अशा शब्दामध्ये छगन भुजबळ यांनी आपल्या आरोपांवरती उत्तर दिले. न्यायदेवतेवर माझा विश्वास होता, आहे आणि यापुढेही तुम्हाला सांगतो की न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास ठेवून पूर्ण बाजू मांडून निश्चितपणे हा छगन भुजबळ निर्दोषत्व साबित केल्याशिवाय राहणार नाही. आतमध्ये असताना अनेक लोकांनी प्रयत्न केले मी सुटावेत म्हणून. काही पत्रकारांनी थोडासा प्रयत्न केला, बाकीच्यांनी शुभेच्छा केल्या, कोणी नवस केले, कोणी सायास केले. पवार साहेबांनी सुद्धा प्रयत्न केले. विशेषतः 3 ऑक्टोबर 17ला नाशिकमध्ये प्रचंड मोठा मोर्चा निघाला. बहुजन समाज त्याच्यामध्ये होता, ओबीसी समाज त्याच्यामध्ये होता, सर्व जातीचे लोक त्याच्यामध्ये होते, सर्व धर्माचे लोक होते आणि सर्व पक्षाचे सुद्धा लोक होते की नाही भुजबळांना न्याय मिळाला पाहिजे, भुजबळ सुटले पाहिजे. मी त्या सगळ्यांचा या निमित्तानं मनापासून आभार मानतो. अनेक नेत्यांनी म्हणजे अगदी बीजेपीचे दिलीप कांबळे यांनी सुद्धा जाहीरपणे सांगितलं की भुजबळ सुटले पाहिजे. त्यानंतर सुद्धा अनेक भेटायला आले. गिरीश महाजन आले, बापट साहेब आले, विखे पाटील आले, नारायणराव राणे आले, अजितदादा आणि जयंतराव पाटील आणि ते तर आलेच आले. परंतु अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर नजीक वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही झिरो एनर्जी क्लासरूम झाली आहे. या प्राथमिक शाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शिक्रापूर जवळील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा ही देशामधील पहिली झिरो एनर्जी स्कूल आहे. या शाळेला बँक ऑफ न्यूयॉर्क आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या सहयोगानं झिरो एनर्जी स्कूल बनवण्यात आले. शाळेतील मुलांना पर्यावरणपूरक वातावरणामध्ये शिक्षण मिळावं हा या शाळा बनवण्यामागचा उद्देश आहे. या शाळेचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, कोणत्याही शाळा असल्या तरी शाळेमध्ये सुविधा असणं आवश्यक आहे. तसेच यामुळे मुलं काहीतरी करून दाखवतात आणि मुलांमध्ये जिद्द निर्माण होते.
ही शाळा इंटरनॅशनल स्कूलपर्यंत नेण्यामागे येथील गावकरी आणि येथील शेतकरी यांनी आपली जमीन शाळेला देऊन हातभार लावलाय. यामुळे ही शाळा या लेवलपर्यंत येऊन पोहोचली आहे. याचं सर्व श्रेय मुख्याध्यापक वारे सर यांचं आहे, असं अमृता फडणवीस यांनी आपल्या वक्तव्यामधून व्यक्त केलंय. यावेळी अनेक मान्यवर इथे उपस्थित होते. शिरूर हवेलीचे आमदार बाबुराव पाचरणे, माजी बांधकाम समितीचे सभापती मंगलदास बांदल, तसेच जिल्हा परिषद सदस्य रेखाताई बांदल, शिक्रापूर सरपंच जयश्रीताई भुजबळ, जिल्हा परिषद कुसुमताई मांढरे, पंचायत समिती सदस्या मोनिकाताई हरगुडे, तसेच माजी सरपंच रामभाऊ सासवडे आणि या क्षेत्रामधील मान्यवर इथे उपस्थित होते. आज तुम्ही पूर्ण कार्यक्रम पाहिलाच असेल. इथे प्रशासन असो, स्वयंसेवक दळ असो किंवा कॉर्पोरेट सेक्टर असो आणि गावातलेच असलेले शेतकरी असो, यांनी मिळून या शाळेला एक वेगळंच रूप दिलेलं आहे. आज ही नॅशनल स्टँडर्डची शाळा झाली आहे आणि कोणत्याही प्रायव्हेट शाळेला टक्कर देऊ शकते. आणि तेवढंच याच्यातली मुलं जी आहेत त्यांच्यात पण खूप इच्छा आहे की काही करून दाखवावं. तर अशा शाळांना मला वाटतं डेव्हलप करणं खूप जरुरी आहे आज आपल्या ग्रामीण क्षेत्रांमध्ये, ZP-मध्ये, ट्रायबल एरियाजमध्ये. कारण इथनं जी मुलं असतात ती शिकून काही करून नक्की दाखवू शकतात. आज हिस्ट्री हॅज शोन अस की इट इज नॉट अबाउट कोणत्या शाळेत शिकतं आहे. इट इज अबाउट तुम्ही बेसिक फॅसिलिटीज चांगल्या दिल्या तर ज्याला पुढे जायचं आहे तो जिद्दीने पुढे जाईलच. तर या फॅसिलिटी देणं आपल्याला जरुरी आहे आणि ही शाळा त्याचं एक एक्झाम्पल आहे. आणि मला वाटतं प्रत्येक ठिकाणी ZP स्कूल्स असो, ट्रायबल असो, म्युन्सिपल कॉर्पोरेशन स्कूल्स असो, अशा शाळा इथे असणं जरुरी आहे. याच्यात युनिक कॉन्सेप्ट्स यूज केलेले आहेत. याच्यातले प्रिन्सिपल वारेजी हे पण एकदम डिवोटेड प्रिन्सिपल आहेत. तितकेच ZP CEO आणि इथली अथॉरिटी पण पूर्णपणे कॉर्पोरेट करते आहे, याची मला खूप खुशी आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगनी इथे स्पॉन्सरशिप फॅसिलिटेट केली आहे थ्रू बँक ऑफ न्यूयॉर्क. तर ही सगळी खूप अशी एकजूट होऊन आलेली खूप चांगली बाब आहे आणि त्याच्यातनं लोकांना फायदा होतो आहे. सगळ्यात याच्यातला चांगला पॉईंट म्हणजे शेतकऱ्यांनी आपली जमीन या शाळेसाठी दिलेली आहे. म्हणजे त्या शेतकऱ्यांना आपल्या गावच्या लोकांसाठी एवढी तळवळ आहे, कळकळ आहे. तर मला याच्यासाठी खूप असं भावूक असं वाटतं आहे आणि मला वाटतं की इकडली मुलं खूप काही करून जातील. कारण ये है कि हमने यहाँ आके ये स्कूल के साथ ये प्रोजेक्ट किया है ताकि लोग यहाँ से सीख सके, ऐसे और फैसिलिटीज़ बना सके ताकि हमारे बच्चों को ये फैसिलिटी मिले और उनकी शिक्षा बढ़े और दे आर द फ्यूचर सिटीजन्स ऑफ द कंट्री एंड दे आर द फ्यूचर लीडर्स ऑफ द कंट्री. तो इसीलिए हमने ये किया है कि दूसरे देखें, सीखें और इस इंफ्रास्ट्रक्चर को बढ़ाएं. मागच्या 4 वर्षापूर्वीचा आढावा जर आपण पाहिला तर एक 32 मुलांची असणारी साधीशी शाळा, एका वाडीतली छोटी शाळा, त्या शाळेचं आज इंटरनॅशनल स्कूलमध्ये रूपांतर आपण झालेलं पाहतोय. ह्या सगळ्या रूपांतरणासाठी सगळ्यात जास्त जबाबदार घटक जर कोण असेल तर तो म्हणजे आमचे ग्रामस्थ, पालक आणि त्याचबरोबरीला प्रशासन, आमचे सहकारी शिक्षक आणि कुठल्याही गोष्टीसाठी आमच्या विचाराला तोडीस तोड आमच्याबरोबर राहणारे आमचे विद्यार्थी, ह्या सगळ्यांच्या सहकार्यातून, सगळ्यांच्या माध्यमातून हा बदल या ठिकाणी घडलेला आहे. ग्रामस्थांनी फार मोठ्या पद्धतीने, फार मोठ्या विचाराने आम्हाला साथ दिलेली आहे आणि त्याचं फलित या आंतरराष्ट्रीय शाळेच्या रूपानं आज आपण या ठिकाणी पाहतोय. मी आमच्या ग्रामस्थांना, पालकांना, प्रशासनाला, माझ्या सहकारी शिक्षकांना, विद्यार्थ्यांना या नवीन भारताचं जे काही रूप आपलं असणार आहे त्याच्यामध्ये नेतृत्व करण्यासाठी जे सर्वजण पुढे आलेले आहेत त्यांना या निमित्ताने धन्यवाद देतो. सूर्यकांत शिर्के, C24 तास, शिक्रापूर. प्रेयसीसोबत लग्न करता यावं यासाठी पतीनं 8 महिन्याच्या मुलासह पत्नीला संपवल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. दरम्यान पोलीस तपासामध्ये पती दत्ता भोंडवे, प्रेयसी आणि 2 हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. प्रेयसीसोबत लग्न करता यावं यासाठी पतीनं 8 महिन्याच्या मुलासह पत्नीला संपवल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. चारचाकीमधून निघालेल्या कुटुंबाला अडवून गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. पती दत्ता भोंडवेनं ही हत्या घडून आल्याची माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे. विशेष म्हणजे जेव्हा कुटुंबावरती हल्ला झाला तेव्हा दत्ता भोंडवे या हल्ल्यामधनं सुखरूप बचावला होता. मात्र नंतर तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. दत्ताचे एका महिलेशी प्रेमसंबंध होते. पत्नीचा काटा काढल्यानंतर तुझ्याशी लग्न करता येईल असं दत्ता प्रेयसीला म्हणाला. मग या दोघांनी
प्रत्येकी 50,000 रुपयांची सुपारी देण्याचं ठरवलं। त्याप्रमाणे दोघांनी जांभेनेरे रस्त्यावरती गाडी अडवल्याचं दाखवून अश्विनी आणि मुलगा अनुजची गळा दाबून हत्या केली। हत्या केल्यानंतर गाडीमध्ये असलेले 50 लाख चोरून नेल्याचा कांगावा केला। या प्रकरणी दत्ता, प्रेयसी आणि दोनही हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे। अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। राऊरी तालुक्यातील चिखलठाण इथे वाळू तस्करांवरती कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावरती 25 ते 30 जणांच्या टोळक्यानं केली दगडफेक। कोणतीही पूर्वसूचना न देता जुन्या सांगवीमधील काची कुटुंबाची निवासी इमारत महापालिका प्रशासनानं पाडली आहे। प्रशासनाचं घातलंय श्राद्ध। मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संचेती यांनी ग्रामस्थांना दादागिरी केल्याचा व्हिडिओ झालाय व्हायरल। ग्रामस्थांनी केली नाराजी व्यक्त। आणि पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी हल्लाबोल आंदोलनाचा समारोप संपन्न। शरद पवार आणि छगन भुजबळांनी केलं मनोगत व्यक्त। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त।